प्रिव्हियस सेशन आपलं 5वं झालेलं करंट अफेअर्सचं. आपण प्री मेन्स ओरिएंटेड असं करंट अफेअर्स पाहत आहोत आणि आजचं आपलं 6वं सेशन असणार आहे. आणि हे सगळे सेशन्स जे आहेत तेच तुमचं प्री फाउंडेशन असणार आहे आन्सर रायटिंग साठी. ओके. आता स्टेट इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल बद्दल एक न्यूज आलेली होती. आपले जे चीफ मिनिस्टर आहेत राज्याचे एकनाथ शिंदे यांनी 29 डिसेंबर 2023 ला अनाऊन्स केलं. एकच मिनिट हा. यांनी काय केलेलं आहे, अनाऊन्स केलेलं आहे स्टेट, परत एकदा ही न्यूज सुरू करूयात. स्टेट इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल बद्दल काय आलेली न्यूज आले. आता चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे आहेत, यांनी 29 डिसेंबर 2023 ला एक अनाउन्समेंट केली, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्टेट इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल इस्टॅब्लिश करण्यात येईल. ओके. आणि ही ऍडवायझरी काउन्सिल इस्टॅब्लिश करण्याचा मुख्य उद्देश हा होता की स्टेटची, आपण बघतोय की पूर्ण देशभरामध्ये महाराष्ट्र स्टेट आणि मुंबई हे जे आपलं कॅपिटल आहे, ती देशाची पण इकॉनॉमिक कॅपिटल म्हणून ओळखली जाते. तर आपलं जे हे महाराष्ट्र स्टेट आहे त्याची जी इकॉनॉमी आहे ती 1 लाख करोड डॉलर पर्यंत आपण नेणं, म्हणजेच काय 1 ट्रिलियन पर्यंत. ओके. हे कधीपर्यंत आपल्याला अचीव्ह करायचे, एका टार्गेटेड इयर पर्यंत. आता इथे डिसाइड असं करण्यात आलं की मग ही ग्रोथ करण्यासाठी आपल्याला कोणीतरी काय केलं पाहिजे, ऍडवाइस दिलं पाहिजे. आणि हे ऍडवाइस देण्याचं काम कोण करेल, स्टेट इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल दे. ओके. तर एन चंद्रशेखरन जे आहेत, टाटा सन्सचे चेअरमन आहेत, त्यांची अपॉइंटमेंट केली ही जी काउन्सिल इस्टॅब्लिश झालेली आहे तिचे अध्यक्ष म्हणून. आता हे बघा, 1 ट्रिलियन किंवा हे नंबर्स आहेत ना, हे छोटे नाहीयेत. हे अचीव्ह करणं ही छोटा टास्क नसणार आहे. त्यामुळे याच्यात मेंबर्स सुद्धा काय घ्यावे लागणार आहेत आपल्याला, पूर्ण इंडस्ट्री मधले वेगवेगळ्या सेक्टर मधले लोक एकत्र येऊन आपल्याला हे करावं लागणार आहे. ओके. आता इथे बघायला गेलं तर एन चंद्रशेखरन जे आहेत ते चेअरमन आहेत टाटा सन्सचे, ज्यांची अपॉइंटमेंट काय केली, इथले इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिलचे चेअरमन म्हणून केले. आणि ही कोणती इकॉनॉमिक ऍडवायझर काउन्सिल आहे, स्टेटची इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल आहे. सो मिसअंडरस्टूड करू नका की नॅशनल इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल. ओके. हे महाराष्ट्र स्टेटने स्पेशली डिक्लेअर केलेलं आहे 29 डिसेंबर 2023 ला एकनाथ शिंदे यांनी. ओके. आता मग ही जी काउन्सिल आहे याचं कंपोजिशन कसं असणार आहे, स्ट्रक्चर कसं असणार आहे, तर पहिले असणार एक चेअरमन, जे आता कोण आहेत, एन चंद्रशेखरन. देन 21 मेंबर्स असणार आहेत यामध्ये, 21 मेंबर्स, ज्याच्यापैकी 3 आपल्याला बघायला मिळतील फुल टाइम मेंबर, जे सिनियर स्टेट गव्हर्नमेंटचे ऑफिशियल्स आहेत ते आहेत याच्यामध्ये. आणि 17 जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात परमनंट मेंबर. ओके. यांच्यामध्ये जसं की विक्रम लिमये, डॉक्टर अजित रानडे, मिलिंद कांबळे, एस एन सुब्रमण्यम, अनंत अंबानी, अदानी या लोकांचा याच्यामध्ये काय आहे, समावेश आहे. आता ही महत्वाची लोकांचीच नावं इथे दिलेले आहेत. सो ऑन 17 आणि 3, जवळपास हे 20 म्हणजे 21 मेंबर जे आहेत ते पूर्णतः आपण इनलिस्ट नाही करू शकत आणि त्याच्यावर क्वेश्चनही येत नाही. जे न्यूज मध्ये असतात, जे प्रॉमिनंट असतात त्यांची नावं लक्षात ठेवा. इथं अनंत अंबानी, करण अदानी ही नावं लक्षात ठेवा, कारण ती नेहमीच्या चर्चेची नावं आहेत. ओके. आता हे हे मेंबर्स म्हणून काय केलेले आहेत, याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आपले पीएम जे आहेत त्यांनी टार्गेट ठेवलेलं आहे की देशाची जी इकॉनॉमी आहे ती 2027 पर्यंत आपल्याला 5 लाख करोड डॉलर इतकी काय करायची आहे, वाढवायची आहे. इतकं आपल्या इकॉनॉमीला बूस्ट द्यायचं आहे. ते आपलं एक टार्गेट ठेवलेलं आहे डोळ्यासमोर डेव्हलपमेंटचं. इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठीचं काय आहे, ते टार्गेट आहे. आणि इथे पीएम मोदी यांनी काय केलं, हे टार्गेट डिसाईड केलेलं आहे किती, 5 लाख करोड रुपयांचं, सॉरी 5 लाख करोड डॉलर इतक्या रुपयांचं, म्हणजे 5 ट्रिलियन सोप्या भाषेत लक्षात ठेवा. 1 ट्रिलियन म्हणजे किती, 1 लाख करोड डॉलर. ओके. 1 ट्रिलियन म्हणजे किती, 1 लाख करोड डॉलर. आता इथे किती आहे, देशाचं किती एम आहे, 5 ट्रिलियन डॉलर असं लक्षात ठेवा. आणि हे कोणी टार्गेट ठेवलेलं आहे, आपलं पीएम यांनी. अचीव कधीपर्यंत करायचं आपल्याला, 2027 पर्यंत करायचंय. ओके. आता स्टेट डेव्हलपमेंट प्लान्स आहेत जे इकॉनॉमीला डेव्हलप करण्याचं काम करतील आपल्या महाराष्ट्राच्या. आणि त्याच्यानुसार 1 लाख करोड डॉलर म्हणजे 1 ट्रिलियन डॉलर आपण अचीव करणार 2027 पर्यंत. आणि 3.5 लाख करोड डॉलर म्हणजे 3.5 ट्रिलियन डॉलर हे 2047 पर्यंत आपल्याला अचीव करायचं ठरवलंय. आणि ही काउन्सिल काय करेल, ऍडवाइस देण्याचं काम करेल. आता हिच्या नेमकं रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहेत या काउन्सिलच्या, तेही समजून घेऊयात. ओके. आता हे जे नंबर्स सांगितले ना, हे डिक्लेरेशन, समजा जेव्हा पण नंबर्स येतात, पर्सेंटेज येतात, तर आपल्याला पर्टिक्युलर काय पाहिजे, माहित पाहिजे
सगळ्याच बाबतीत माहित पाहिजे असं नाही, काही ठिकाणी तुम्ही अप्रॉक्सिमेशन वापरू शकता. पण एखाद्या क्वेश्चनचा जर कोरच तसा असेल तर तिथे तुम्हाला काय करता आलं पाहिजे, रेफरन्स देता आला पाहिजे. ओके. आता रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या काउन्सिलच्या असणार आहेत त्या काय, त्या बघूयात आपण. यांचं काम असणार आहे, ज्या वेगवेगळ्या इंडेक्सेस आपण बघतो, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, कम्पिटेटिव्ह इंडेक्स असेल, करप्शन साठीचे इंडेक्स, बऱ्याचशा इतर गोष्टींसाठी सुद्धा इंडेक्स आहेत, वेगवेगळ्या सेक्टरसाठी. सेक्टर निहाय सुद्धा इंडेक्सेस आहेत. ओके. तर हे जे सगळ्या सेक्टर निहाय किंवा नॉर्मल इंडेक्सेस जे आहेत ना, यांच्यासाठीचे जे पॅरामीटर्स आहेत त्या पॅरामीटर्स आणखी काय करणं, डिटरमाइन करणं आणि त्यांच्यामध्ये ग्रोथ आणणं. कारण का, जर इंडेक्सेसचे पॅरामीटर डेव्हलप होत आहेत तर साहजिकच आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती वर्क करते. आणि आपलं जे ऑब्जेक्टिव्ह आहे, आपल्याला काय करायचंय, 1 लाख करोड डॉलर इतकी आपली इकॉनॉमी वाढवायची आहे, तिची डेव्हलपमेंट करायची आहे. तर ते साहजिकच अचीव्ह होईल. कारण हे पॅरामीटर्स म्हणजे काय आहेत, विकासाचे आयामच असतात की नाही. प्रत्येक इंडेक्स तुम्ही ज्या बघाल त्यांचे जे काही पॅरामीटर्स आहेत त्यांच्यामध्ये काय बघायला मिळतं आपल्याला, की कुठेतरी विकासाशी सगळ्या गोष्टी जोडल्या गेल्या. बरोबर की नाही. लोकांचं अपग्रेडेशन असेल, लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेणं असेल, लोकांची प्रगती तर देशाची प्रगती, या अर्थाने काय आहे, दोन्ही गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत. आणि इथेही आपल्याला त्याच प्रकारे बघायला मिळतात. आता ही काउन्सिल सगळ्यात महत्वाचं काम करेल, गव्हर्नमेंटला ऍडवाइस देईल इकॉनॉमिक अफेअर्सवर. म्हणजे काय, तर आपले आर्थिक मुद्दे जे काही असतील त्यांच्यावर ऍडवाइस देण्याचं काम काय करेल, ही काउन्सिल करेल. इन्सिडेंटल इश्यूज असतील, समजा एखादा आता युक्रेन रशिया वॉर झाला होता, कोविड-19चं पॅन्डेमिक होतं, त्यानंतर आता पुन्हा पुन्हा इराणमध्ये असलेलं जे पण कन्फ्लिक्ट आहेत, तर ह्या गोष्टींचा आपल्या इकॉनॉमीवर पण परिणाम होतो की नाही. आपल्या इकॉनॉमी मधल्या गोल्डच्या प्राइजेस असतील, क्रूड ऑइलच्या प्राइजेस असतील, शेक होतात. हालाकी कधी कधी बँकिंग व्यवस्था आहे ना ती पण शेक होते. आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल जे टॅक्स वगैरे कलेक्ट व्हायचा असतो गव्हर्नमेंटकडे, तो टॅक्स कलेक्शन वर पण परिणाम होतो. कारण या गोष्टी काय, सर्कल आहेत. एक गोष्टीवर परिणाम झाला, तिचं रिफ्लेक्शन दुसऱ्या गोष्टीवर, दुसऱ्या गोष्टीचं तिसऱ्या गोष्टीवर. सो इंटरकनेक्टेड आहेत या गोष्टी. मग असा परिणाम झाल्यानंतर गव्हर्नमेंटकडे रिव्हेन्यू मिळकत जी आहे ती जमा होत नाही, आणि एक्सपेंडिचरवर पण मग परिणाम होणार. आणि कुठेतरी आपण जो आराखडा आहे, स्ट्रॅटेजी तयार केलेली असते, त्याच्यावर वर्क करणं गव्हर्नमेंटला पॉसिबल होत नाही. तर मग ही काउन्सिल काय करेल, इकॉनॉमिक ऍडवाइस देण्याचं काम करेल. आणि काही इन्सिडेंटल इश्यूज आले, जो आपण प्लॅन बनवलाय $1 ट्रिलियन, त्या प्लॅन मध्ये काय अडथळे आले, तर त्या अडथळ्यांवर सुद्धा ही काउन्सिल ऍडवाइस देण्याचं काम करेल, की काय प्रोव्हिजन केल्या पाहिजेत अशा वेळेस. ओके. देन काउन्सिल जी आहे ती 3 मंथ मध्ये आपला रिपोर्ट काय करणार आहे, गव्हर्नमेंटला देणार आहे. या आहेत या काउन्सिलच्या रिस्पॉन्सिबिलिटीज. आता ह्या काउन्सिलने काय काय काम केली, तशाच पद्धतीने आपली महाराष्ट्रातले, जसं नॅशनल लेवलला नीती आयोग आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये मित्राची स्थापना केलेली आहे. ती पुढे आपण बघणार आहोत. पण ती बघण्यापूर्वी आपण काय करूयात, एक रिव्हिजन घेऊयात. ओके, क्वेश्चन आन्सर सेशन घेऊयात. मला सांगा, आपलं जे एकनाथ शिंदे हे चीफ मिनिस्टर आहेत, यांनी किती डॉलरचं लक्ष आपल्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे? 1 लाख करोड डॉलर. कधीपर्यंत? 2027 पर्यंत. 2027 पर्यंत 1 लाख करोड डॉलर इतकं काय केलेलं आहे, लक्ष ठेवलेलं आहे. याच्यासाठी कशाची इस्टॅब्लिशमेंट आपल्याकडे केलेली आहे? इकॉनॉमिक ऍडव्हायझरी. पुढे काय आहे? स्टेट 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 इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल. येस, स्टेट इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल ह्याची स्थापना केलेली आहे. स्टेट इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल जी असणार आहे त्याच्यामध्ये किती मेंबर्स असतात आणि कोण कोण? 21 21 member मेंबर्स, असतात. त्यामध्ये 21 थ्री मेंबर्स, फुल टाइम मेंबर्स full आणि time 70 परमनंट permanent मेंबर्स. member, 20 झाले. आणि एक कोण असणार आहे? chairman. चेअरमन. ओके, 1 चेअरपर्सन आणि उरलेले सगळे मिळून 21 मेंबर्स. 1 चेअरपर्सन, 3 फुल टाइम मेंबर्स अँड 17 अदर मेंबर्स. ओके. सो यांच्यापैकी आता जी चेअरपर्सन आहेत, पहिले चेअरपर्सन आता घोषित केले, ते कोण, त्यांचं नाव काय? एन चंद्रशेखर. चंद्रशेखरन. जे कोण आहेत, अनंत टाटा अंबानी. सन्सचे सुद्धा चेअरमन टाटा आहेत. सन्सचे चेअरमन आहेत. देन याच्यामध्ये अदर मेंबर्स कोण कोण आहेत? अनंत अंबानी,
विक्रम अनंत विक्रम अंबानी, लिमये, विक्रम विक्रम लिमये, लिमये, विक्रम लिमये, अजित अजित रानडे, मिलिंद करण कांबळे, अदानी. करण अदानी आणि अनंत अंबानी आणि सुब्रमण्यम. ओके. आपल्या देशामध्ये सुद्धा असंच लक्ष इकॉनॉमिक गेन साठी आपण ठेवलेलं आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट साठी ठेवलेलं आहे आणि पीएम यांनी ते डिक्लेअर सुद्धा केलेलं. तर 2027 पर्यंत आपल्या पीएम यांनी कोणतं उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला आहे? किती ट्रिलियनची आपली इकॉनॉमी बनवायचं? 5 लाख करोड डॉलर. 5 लाख करोड. 5 लाख करोड. करोड. ओके. आणि तेच आपल्या महाराष्ट्रामध्ये किती ट्रिलियनचं? 2000 3 लाख करोड. 3.5. 1 लाख. 2027 पर्यंत ट्रिलियन. 1 ट्रिलियनचं ठेवलेलं आहे. आणि 2047 पर्यंत किती ट्रिलियनचं असणार आहे? 3 ट्रिलियन. 3.5. येस, 3.5 ट्रिलियनचं काय ठेवलेलं आहे? उद्देश ठेवलेला आहे. क्लिअर आहेत या गोष्टी? येस मॅम. ही जी इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल इस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे, तिचा उद्देश काय आहे? कंट्रीची इकॉनॉमिक सिच्युएशन हे करायला, अपग्रेड करायला आणि ते एक टार्गेट सेट करून ते टार्गेट पर्यंत लवकरात लवकर पोहोचायला आणि गव्हर्नमेंटला इकॉनॉमिक सिच्युएशन्स बद्दल ऍडवाइस करायचं. व्हेरी गुड मानसी. एक वीकही झाला नाही अजून तुम्हाला या प्रोसेस मध्ये, पण तुमचे आन्सर्स खूप छान तुम्ही देतायत. ओके, खूप छान करतायत. पुढे रिस्पॉन्सिबिलिटीज काय? वेलकम. रिस्पॉन्सिबिलिटीज ह्या ज्या काउन्सिलच्या होत्या त्या तुम्ही सांगितलेल्या आहेत. काउन्सिल कधीपर्यंत आपला रिपोर्ट देणार आहे? 3 months. 3 months मध्ये रिपोर्ट देणार आहे. आता ही झाली आपली पहिली न्यूज कव्हर केली आपण. ओके, स्टेट इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल ह्याच्याबद्दलची न्यूज होती. दुसरी न्यूज आहे मित्राबद्दल, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. ओके. आता ही महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ना, तर याची जे शॉर्ट फॉर्म जो तयार केलेला आहे याच्यातल्याच लेटर्स पासून केलेले आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रातला यम कन्सिडर केलाय, इन्स्टिट्यूट मधला आय आणि ट्रान्सफॉर्मेशन मधला TRA, म्हणून ते नाव आले मित्रा. ओके. आता मित्रा ही इन्स्टिट्यूट पण आहे इथे महाराष्ट्रात आणि मित्रा एक स्कीम सुद्धा आहे, तिच्याबद्दल सुद्धा आपण पुढे बघूयात. ओके. प्रवीण सिंग परदेशी हे रिटायर्ड चार्टर्ड ऑफिसर आहेत. त्यांची अपॉइंटमेंट केली गेली चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ मित्रा. ओके. जी इस्टॅब्लिश कोणी केलेली आहे? महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. आणि जसं की नीती आयोग आपल्याला बघायला मिळतं नॅशनल लेवलला, त्याच पद्धतीने मित्रा काम करणार स्टेट लेवलला. 23 फेब्रुवारी 2023 मध्ये हे यांची जी रिटायरमेंट नंतरची जी अपॉइंटमेंट आहे ती झालेली आहे. आता मित्रा ऑर्गनायझेशन जी आहे ती स्टार्ट झाली 1 जानेवारी 2023 ला. कधी? 1 जानेवारी 2023 ला. हा एक स्टडी ग्रुप असणार आहे ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन असणार आहे, जेणेकरून आपण जे डेव्हलपमेंटल गोल्स आपल्या डोळ्यासमोर ठेवलेले आहेत, जसं की 27 पर्यंत $1 ट्रिलियन आपल्याला करायचे, 47 पर्यंत आपल्याला $3.5 ट्रिलियन करायचे. तर हे जे गोल्स आहेत ते अचीव्ह करण्यासाठी हा एक काय असणार आहे? स्टडी ग्रुप असणार आहे. मित्रा ऑर्गनायझेशन जी असणार आहे ती इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट करणार आहे स्टेटची आणि सोबतच बॅलन्स आणि इन्क्लुझिव्ह दोन्ही वेनी डेव्हलपमेंट करणार. बॅलन्स डेव्हलपमेंट आपण कशा पद्धतीने किंवा कसं म्हणणार? तर हे बघा, बॅलन्स डेव्हलपमेंट म्हणजे अशी गोष्ट असते की स्टेट इकॉनॉमिकली पण ग्रो करतोय, म्हणजे इकॉनॉमिक गेन पण करतोय आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सुद्धा तिथे होते. आणि ह्या दोन्ही गोष्टींना जेव्हा बॅलन्स वेने अचीव्ह केलं जातं त्याला सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असं म्हणतात. ओके. सो इथे काय होणार आहे? सोशिओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आपल्याला करायची आहे. देन ह्याच्यामध्ये आपण टार्गेट कोणते असणार आहेत जे आधीच्या न्यूज मध्ये आपण टार्गेट कव्हर केलेले आहेत किंवा हे डिस्कस केलेले आहेत, जसं की $1 ट्रिलियन 2027 पर्यंत. ओके. आणि $3.5 ट्रिलियन हे 2047 पर्यंत. सेम टार्गेट इथे पण मित्राला असणार आहे. देन याच्यामध्ये गव्हर्नमेंट काय करणार? जसं समजा नीती आयोग आहे, नीती आयोगात तुम्ही काय बघता? पीएम इज द हेड ऑफ नीती आयोग अँड ती एक कशी इन्स्टिट्यूट असणार आहे प्लॅनिंग कमिशन पेक्षा? तिच्यामध्ये डिफरन्स काय असणार आहे की फंड्स जे अलोकेट करणं वगैरे होतं ते कोण करणार? आता फायनान्स कमिशन करणार, बरोबर की नाही? आणि कुठेतरी तिथे प्रत्येक राज्यातल्या लोकांचा सुद्धा समावेश केलेला आहे आणि कॉपरेटिव्ह फेडरलिझमच्या तत्वावरती चालते. ओके. जी नेशनला आपल्या काय करायचं काम करेल? ट्रान्सफॉर्म करायचं काम करेल. सेम विथ मित्रा स्टेट लेवलला ट्रान्सफर करायचं काम करेल.
ओके. आणि जसं नॅशनल इन्स्टिट्यूट जी आपली आहे तिने काय डिसाईड केलेलं आहे, ऍस्पायरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम एक लॉन्च केलेला, जेणेकरून प्रत्येक डिस्ट्रिक्टला सेंटरमध्ये असणाऱ्या प्रत्येक डिस्ट्रिक्टला काय केलेलं असणार आहे, टार्गेट दिलेलं जाणार की डेव्हलपमेंटसाठी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन कसं असणार आहे. आणि इथे सेम धर्तीवर मित्रा जी आहे ती स्टेट ऍस्पायरेशनल तालुका आणि सिटीज प्रोग्राम रन करणार आहे. ओके. म्हणजे प्रत्येक तालुक्याची जर प्रगती झाली, प्रत्येक सिटीची प्रगती झाली, तालुक्याची प्रगती होईल, तालुक्याची प्रगती झाली, हेल्पच होईल की आपल्या डिस्ट्रिक्टची डेव्हलपमेंट, आणि डिस्ट्रिक्टची डेव्हलपमेंट तर पुढे पुन्हा ती कोणाची जबाबदारी बनेल, सेंट्रल गव्हर्नमेंटची, कारण ते नीती आयोगा थ्रू केलं जाईल. तर ही अशी एक लिंक तयार होते आणि एक म्हणू शकतो आपण की 3 to 4 टियर स्ट्रक्चर तयार होतं, सिटी, तालुका आणि डिस्ट्रिक्ट, डिस्ट्रिक्ट कडून नंतर स्टेट, आणि स्टेट कडून नंतर पुन्हा काय असणार, सेंटर. तर ही 4 to 5 टियर अशी काय होते, संरचना तयार होते. आणि ही हेल्प करेल की आपली जी ग्रोथ आपण अचीव करायचं ड्रीम बघतोय ना, तर एरिया सेंट्रिक अप्रोच किंवा रिजनल अप्रोच आपल्याला इथे बघायला मिळतो. आणि जेव्हा एरिया सेंट्रिक किंवा रिजनल अप्रोच असतो तेव्हा अचिव्हमेंट करणं खूप सोपं जातं, कारण एखाद्या मोठ्या गोलला आपण काय केलेलं असतं, फ्रॅगमेंटेड केलेलं असतं, सेग्रिगेट केलेलं असतं, आणि छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागल्यामुळे ते लवकर पूर्ण करता येतं. ओके. सो अशा पद्धतीने हे दोन प्रोग्राम आपण बघितले. देन बॅलन्स अँड टाइम बाउंड डेव्हलपमेंट सिटीजची करण्यासाठी वेगवेगळ्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे आहेत त्यांच्या थ्रू हे अचीव्ह करायचे आपल्याला. मग याच्यामध्ये डी क्लास म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, देन याच्यामध्ये बी क्लास म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, सी क्लास म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, आणि अदर म्युनिसिपल कॉर्पोरेशन असतील. म्हणजे हे बघा, जसं आता आपण आपल्याला बघा ग्रेड कार्ड येतं, म्हणजेच आपला रिझल्ट येतो. रिझल्ट मध्ये काय केलेलं असतं, मेन्शन केलेलं असतं की नाही, कुणाला कोणता क्लास मिळालाय, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास, किंवा एबीसीडी या ग्रेड सुद्धा दिलेल्या असतात. तर तशाच पद्धतीने म्युनिसिपल कॉर्पोरेशनला सुद्धा ग्रेड दिलेले आहेत की त्यांची डेव्हलपमेंट, त्या एरियाची, म्युनिसिपल एरियाची डेव्हलपमेंट कशी आहे, लोकसंख्या, त्यांच्या गरजा कशा पूर्ण होतात, म्हणजे तिथलं एकंदरीत प्रशासन कसं चालतंय, याच्यानुसार म्युनिसिपलला काय केलेलं असतं, ग्रेडिंग. आणि त्याच्यानुसार मग कोणत्या क्लासमध्ये येते, तर ह्या सगळ्या क्लास जे आहेत म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे हे एकत्र येणार आणि सिटीजची डेव्हलपमेंट होणार. आणि हे कसं होणार, बॅलन्स आणि टाइम बाउंड मॅनर. ओके. टाइम बाउंडिंग किंवा टाइमचं हेच नसणार आहे, तर तिथे गोल अचीव्ह करणं हे पुढे ढकलणारी एक दीर्घकाळ चालणारी प्रोसेस बनून जाईल. आणि टाइम बाउंड असेल तर ते काय होणार, विदिन द टाइम तुम्हाला अचीव्ह करता येईल. ओके. देन ह्याच्यामध्ये आपल्याला पुढे इन्फॉर्मेशन बघायची आहे, पीएम मित्रा स्कीम. आता तुम्हाला कन्फ्युजन नको व्हायला, कारण युपीएससी अशा स्कीम्स वर सुद्धा क्वेश्चन विचारते, आणि एमपीएससी मित्राच्या फॉर्मेशन बद्दल क्वेश्चन विचारू शकते, बरोबर की नाही. सो दोघांच्यातला डिफरन्स किंवा दोघांचा आपल्याला ताळमेळ साधायचे, कारण आपल्याला युपीएससीचं पण प्रिपरेशन करायचंय, 25च्या आन्सर रायटिंग वाले एमपीएससी पॅटर्नचं पण प्रिपरेशन करायचंय, आताचा अटेम्प्ट सुद्धा द्यायचा, आणि ग्रुप बी पण तुम्ही टार्गेट करताय, मिक्स असे तुम्ही स्टुडंट आहात. सो आपण सगळं एक्झाम ला कव्हर करणारं करंट अफेअर काय करतो इथे कंडक्ट करत आहोत. आता बघा, पीएम मित्रा स्कीम बद्दल जाणून घेऊयात. पीएम मित्रा स्कीम जी आहे ती सेंट्रल लेवलला पीएम यांनी डिक्लेअर केलेली एक स्कीम आहे, ज्याच्यामध्ये तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, युपी असे जे स्टेट्स आहेत, हे किती स्टेट आहेत, 7 स्टेट आपल्याला इथे बघायला मिळतात. या 7 स्टेट मध्ये टेक्सटाईल पार्क्स उभारायचे आहेत अंडर पीएम मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपॅरल स्कीम, आणि त्याला सुद्धा काय म्हणतात, पीएम मित्रा शॉर्ट मध्ये. पीएम मेगाचा एम, इंटिग्रेटेडचा आय, टेक्सटाईलचा टी, रिजनचा आर, आणि अपॅरलचा ए. सो हे पीएम मित्रा स्कीम आहे. किती स्टेट मध्ये, 7 स्टेट मध्ये रन होणार आहे. कोणकोणते, तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश अँड युपी. ओके. हे 5 जे सेट केले जाणार आहेत ते 2026 ते 27 पर्यंत. आणि प्रोजेक्टचा टोटल आउटले जो आहे तो 4,445 करोड रुपयांचा असा हा प्रोजेक्ट आपल्याला बघायला मिळतोय. हे इनिशियल अलोकेशन जे आहे 23-24 मध्ये, कारण हा कधीपर्यंत चालणार, 27 पर्यंत. मग 23-24, 24-25, 26-27 अशा पार्ट मध्ये ह्या प्रोजेक्टला काय केलं जाईल, फंडिंग साठी डिवाइड केलं जाईल. तर 23-24 मध्ये इनिशियली 200 करोड रुपये काय केलेले आहेत, फंड अलोकेट केलेले आहेत. ओके. आणि ओव्हरऑल कितीचा आउटले आहे, 4,445 करोड रुपयांचा. पार्क कधीपर्यंत सेट करायचे, 2026-27 पर्यंत.
ओके, तर ही पीएम मित्रा स्कीम आहे, याच्याबद्दल आपण जाणून घेऊया, कारण टेक्सटाईल वर सुद्धा क्वेश्चन आलेले आपल्याला बघायला मिळतील मेन्स मध्ये. देन पीएम मित्र स्कीम नेमकी जी आहे ती डेव्हलप केलेली आहे एसपीव्ही म्हणजेच काय, स्पेशल पर्पज व्हेकल साठी. स्पेशल पर्पज व्हेकल. आवाज येत नाहीये ना तुम्हाला आजूबाजूचा? रिस्पॉन्स करा मला कोणीतरी, बाजूचा आवाज येत नाहीये ना? नाही No, मॅम. ma'am. ओके, ठीक आहे. तर पीएम मित्राबद्दल आपण जाणून घेऊयात. पीएम मित्रा पार्क जे आहे ते डेव्हलप केलेले आहेत स्पेशल पर्पज व्हेकल ओन बाय सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. आता स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजे काय, एखाद्या पर्टिक्युलर सेक्टरची किंवा एखाद्या पर्टिक्युलर उद्योगाचीच आपल्याला काय करायची, ग्रोथ करण्यासाठी ओरिएंटेड म्हणजे स्पेशलाइज असं काहीतरी आपण स्कीम किंवा एखादा प्रोग्राम, अभियान, कार्यक्रम काहीही एक तयार करतो किंवा एखादी इन्स्टिट्यूट, त्याला एसपीव्ही आपण म्हणू शकतो. पर्पज आहे की नाही, इथे पर्पज काय आहे, टेक्सटाईल इंडस्ट्री ग्रो करायची आपल्याला, म्हणजे हे काय झालं, एक स्पेशल पर्पज झाला आपला. ओके, आता हे जे ऑपरेट होणार आहे ते पीपीपी मॉडेल नुसार. पीपीपी मोड जो आहे म्हणजेच काय, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. गव्हर्नमेंटकडे आता आपण बघतो की जेव्हा आपण इंडस्ट्री सेक्टर बाबत चर्चा करतो, मग त्या अगदी मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, कोणत्याही एंटरप्राइजेस असो नाहीतर बिग व्हेंचर्स असू दे, आपल्याला ऑलवेज एक मुद्दा तिथे चॅलेंजिंग ठरतो, तो म्हणजे कॅपिटल रेज करणं, फंड रेज करणं. बरं की नाही, इंडस्ट्रीमध्ये ही आपल्याला गोष्ट ऑलवेज एक नेहमीचा मुद्दा आहे. अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून तर आजपर्यंत आपल्याला कॅपिटल पुरेसं ठरतच नाहीये, कारण आपला देश हा काय करतोय, ग्रो करतोय, डेव्हलपमेंट हासिल करतोय. आणि ही डेव्हलपमेंट हासिल करत असताना आपल्याला ऑलवेज फंडची कमतरता राहणारच आहे. तर इथे फंडची कमतरता फुलफिल करण्यासाठी जर आपण प्रायव्हेटला इन्क्लूड करून घेतलं तर आपली जी जबाबदारी आहे ती पण वाटली जाईल, आणि हे दोघांच्या सहाय्याने, दोघांच्या मदतीने आपल्याला काय करता येईल, पुढे नेता येईल. ओके, म्हणजेच काय, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. उदाहरणार्थ ए पर्सन गव्हर्नमेंट आहे आणि बी पर्सन प्रायव्हेट आहे. तर ए ला फंड कमी पडतायत, तर ए म्हणतोय बी ला की तुम्ही काय करा, मला मदत करा. तर बी म्हणतोय की कशासाठी मदत करा, आम्हाला त्याच्यात काय बेनिफिट. तर गव्हर्नमेंट म्हणतं ठीक आहे, तुम्ही काय करा, इंडस्ट्री रन करा किंवा असे पार्क उभारा, तुम्हाला मार्केट मिळतं, तुम्हाला लोक मिळतील, आणि आपली जी टेक्सटाईल इंडस्ट्री आहे तिचा माल पण तिथे जाईल, तो पण डिस्ट्रीब्युट होईल. सो दोघांच्या एकत्रित करण्यातून काय केलं, हे स्पेशल पर्पज व्हेकल रन केलं जाणार आहे. प्रत्येक पार्क मध्ये काय काय गोष्टी असणार आहेत, तर इन्क्युबेशन सेंटर न्यू बिझनेसेस साठी. इन्क्युबेशन पिरियडचा अर्थ काय होतो, बायोलॉजिकली जर घ्यायचं झालं तर सुरुवातीला आपण एक ती पेट्री डिश असते, त्याच्यामध्ये आगार आगार वगैरे असं जेल लाईक एक हे केलेलं असतं, आणि कशाची तरी आपण ग्रोथ करतो. तर जेव्हा ती सुरुवातीला जसं सीड आहे, सीड आपण रोवलं तर त्याच्यापासून जो प्लांट पिरियड जो असतो ना प्लांट बनण्याचा, त्याला आपण इन्क्युबेशन पिरियड म्हणणार, म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात. ही इंडस्ट्री म्हणजे काय झालं, सीड इंडस्ट्री, आणि सीडला काय करायचंय, ग्रो करायचंय, तर तो पिरियड लागणार, त्याला म्हणतात इन्क्युबेशन. नवीन बिझनेसेस साठीचा इनिशियल टाइम असतो ना, त्याला इन्क्युबेशन इथे म्हटलं जाईल. ओके, सो कॉमन प्रोसेसिंग हाऊस असणार आहे सगळ्यांसाठी फॉर मॅन्युफॅक्चरिंग. ओके, मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी एक प्रोसेसिंग हाऊस कॉमन असेल, इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असेल, जेणेकरून वेस्ट मॅनेजमेंट होईल आणि सस्टेनेबल वेने आपल्याला काय करता येतील, या इंडस्ट्रीला ग्रो करता येईल. अदर फॅसिलिटीज सुद्धा आहेत, जसं की डिझायनिंग, टेस्टिंग सेंटर्स, जेणेकरून आपलं प्रोडक्ट जे तयार होणार आहे ते क्वालिटी आणि डिझाईन जी आहे, डिझाईन किंवा त्याची टेस्ट त्याच्यासाठी केली जाणार आहे, की क्वालिटी प्रोडक्ट तयार होतंय का, एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोडक्ट तयार होतंय का, या सगळ्या गोष्टींचे सुद्धा तिथे काय घेण्यात आलेले आहे, काळजी घेण्यात आलेली आहे. सो प्रत्येक पार्क मध्ये या गोष्टी तिथे असणार आहे. इम्प्लिमेंटेशन कसं असेल, स्पेशल पर्पज व्हेकल जे गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटने रन केलेलं आहे ईच पार्क साठी. ओके, मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल जे आहे ती डेव्हलपमेंट कॅपिटल सपोर्ट देणार आहे 500 करोडचा प्रत्येक पार्कला, पर पार्क. याचा अर्थ किती पार्क आपण म्हणले इथे, समजा 7 स्टेट मध्ये असे पार्क उभारण्यात येणार आहेत, बरोबर. सो 7 स्टेटला तेवढे फंड काय होणार, अलोकेट होणार. कॉम्पिटेटिव्ह इन्सेंटिव्ह सपोर्ट सुद्धा इथे देण्यात आलेला आहे, तो म्हणजे 300 करोड पर पार्क युनिट इन पीएम मित्रा पार्क. कॉम्पिटेटिव्ह इन्सेंटिव्ह सपोर्ट म्हणजे काय, की आता हे बघा स्पर्धेचं जग आहे, त्या स्पर्धेत टिकण्यासाठी ज्या काही लोक इथे येणार, इन्व्हेस्टमेंट करणार, त्यांना इतर सपोर्ट सुद्धा दिला गेला पाहिजे. ओके, तो किती असणार आहे, 300 करोडचा. कन्व्हर्जन्स विथ अदर गव्हर्नमेंट स्कीम जे आहे ते ऍडिशनल इन्सेंटिव्ह देणार, म्हणजे जर तुम्ही अदर गव्हर्नमेंट स्कीम बरोबर पण तुम्ही काय करताय, अलाइन काम करताय, होत आहे त्याच्यामध्ये पण, तर मास्टर डेव्हलपर्स आणि इन्व्हेस्टर्सला काय केलं जाईल, तिथे इन्सेंटिव्ह दिला जाईल.
म्हणजे बघा, एखादीच स्कीम आणि एखाद्या उद्योगासाठी एखादीच गोष्ट नसते, तर बऱ्याचशा वेगवेगळ्या सोयी सुविधा पण अवेलेबल केलेल्या आहेत. मग एखादा नवीन उद्योजक येतोय तर त्याला स्टार्टअप इंडिया, देन मुद्रा सारख्या प्रोव्हिजन केलेल्या आहेत गव्हर्नमेंटनी. सोबतच हे फंडिंग पण, म्हणजे प्रत्येक उद्योजकांना काय केलेलं आहे, संधी दिलेली आहे की तुम्ही काय करा, इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपलं जे ऍग्रिकल्चर सेक्टर आहे, ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये सगळ्यात जास्त लोक आपण काय बघतोय, इन्व्हॉल्ड बघतोय. बरोबर. ऍग्रिकल्चर नंतर जर जीडीपी मध्ये सगळ्यात मोठं योगदान देणारं क्षेत्र असेल ना, ते आहे आपलं टेक्सटाईल सेक्टर. हालाकी ऍग्रिकल्चरचं आता उत्पन्न कमी झालेलं आहे आणि इंडस्ट्रीचं वाढलेलं आहे. आणि इंडस्ट्री काय करू लागलेली आहे, ग्रो करू लागलेली आहे. जास्तीचा फंड तिथूनच रेज होते. पण ऍग्रिकल्चर मधली जी इन्व्हॉल्वमेंट आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला लोकांची बघायला मिळते. गुंतलेले लोक जास्त बघायला मिळतात. ओके, तर सिग्निफिकन्स आता पुढे समजून घेऊयात आपण. स्ट्रेंथन टेक्सटाईल सेक्टर्स व्हॅल्यू चेन. टेक्सटाईल सेक्टरची जी व्हॅल्यू चेन आहे तिला काय करणं, स्ट्रेंथ देणं, मजबूत करणं. देन इकॉनॉमिक सॉरी कम्पिटिटिव्ह ग्लोबली, हे सेकंड काय असणार आहे, एम असणार आहे, मेक इंडिया कम्पिटिटिव्ह ग्लोबली. याचाच अर्थ भारत देशाला जगाच्या तुलनेने आपण काय बनवणं, कम्पिटिटिव्ह. आज आपण कपडे वेअर करतोय, उदाहरणार्थ तुमच्यापैकी प्रत्येकाने बघा वेगवेगळ्या ब्रँडचे कपडे वेअर केलेले आहेत. कुणी ॲलन सोली, पॅन्टालून्स, लाईफस्टाईल, इतरच नावं दिसतात की नाही तुम्हाला चर्चेमध्ये. तुम्ही पण बघत असाल, तुमचे जे कपड्यांचा ब्रँड आहे त्याच्यावरचं जे लेबल आहे ते बघा. मग फार कमी आपल्या भारतात बनलेले कपडे आपण वेअर करतोय. नाहीतर फॉरेन ब्रँडचे जे क्लोथ्स आहेत त्यांनाच काय करतो आपण, जास्तचा एक बढावा देतोय कुठेतरी परचेस करून. तर जर सॉरी जर भारतामध्येच चांगल्या गोष्टींची जर इथे सुरुवात होत असेल, भारतामध्येच आपल्याला बघायला मिळत असेल की खूप मोठ्या प्रमाणात आपण काय करतोय, टेक्सटाईल इंडस्ट्री आपली ग्रो करते. अगदी ओल्ड ब्रिटिश काळामध्ये जर बघायला गेलं तर आपला बांगलादेश आणि आपल्यामध्ये जो विभागलेला प्रदेश आहे, बांगलादेशच्या आणि आपला एकत्रित असा पार्ट होता. तर तिथे सगळ्यात जास्त फाईन मस्लिन क्लोथ्स तयार होत होते. सिल्क तिथलं जबरदस्त होतं. आणि पूर्ण म्हणजे जे श्रीमंत लोक होते तेच ते विअर करू शकत होते. आपल्या पैठण मधली पैठणी बघा, बरोबर की नाही. बंगाल मधलं वेगळ्या पद्धतीचं कॉटन सिल्क आहे. किती रिजनल आपल्याकडे क्लोदिंग सुद्धा काय होऊ शकते, वेगवेगळं डिझायनिंग आहे त्याच्यावरचं. गोटापट्टी डिझाईन असेल, त्याच्यानंतर एम्ब्रॉयडरी असेल, हातमागावरचं डिझाईन असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या एम्ब्रॉयडरी सुद्धा आहेत. आणि वेगवेगळ्या रिजन मध्ये गुजराती लोकांचे क्लोदिंग बघा तुम्ही, राजस्थानी लोकांचे क्लोदिंग बघा. देन तिकडे वेस्ट बेंगॉल कडच्या ज्या म्हणजे साड्यांचेच प्रकार पण किती वेगवेगळ्या, महिलांचेच परिधान आहेत पण किती वेगवेगळे आहेत ते. तर ही जी एवढी आपल्याकडे एक म्हणतो ना फ्लरिश अशी टेक्सटाईल इंडस्ट्री आहे, ती स्मॉल स्केल वर्क न करता ग्लोबल जर तिने वर्क केलं तर जगभरामध्ये आपण टेक्सटाईल मध्ये किती पुढे जाऊ. आणि आपल्याला एक मोठा बूस्ट मिळेल, इंडस्ट्री मधलं एक चांगलं सेक्टर मिळेल आपल्याला, जिथे लोक मायग्रेट होऊ शकतील, काम करू शकतील, लोकांना एम्प्लॉयमेंटच्या संधी मिळू शकतील. ओके. सोबतच इथं पुढे सिग्निफिकन्स जो स्कीमचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हाय लॉजिस्टिक कॉस्ट. लॉजिस्टिक कॉस्ट म्हणजे काय, जे मुवमेंट होते ना, ट्रान्सपोर्टेशन, ती मुवमेंट आहे. म्हणजे माल इकडच्या ठिकाणावरून तिकडं नेणं. तर ही हाय लॉजिस्टिक कॉस्ट आपल्याला बघायला मिळत होती, ती सुद्धा रिड्यूस होईल. आणि टेक्सटाईल एक्सपोर्ट मधला मेन हिंडर किंवा हिंड्रन्स ते आहे, म्हणजेच मेन काय आहे, एक समस्या ती आहे की लॉजिस्टिक कॉस्ट जास्त असल्यामुळे परवडत नाही की आपला माल दुसरीकडे न्यावा. आज बघा तुम्ही मार्केटमध्ये जर गेलं तर 50 रुपयापासून तुम्हाला कपडे बघायला मिळतील. 50 रुपये, 60 रुपये. या लोकांना कॉस्ट परवडेल का दुसऱ्या ठिकाणी 50 रुपयाचा प्रोडक्ट आणि 100 रुपये किंवा 50 रुपये जर त्याला कॉस्ट येत असेल तर प्रोडक्ट 100 रुपयाला होऊन जाते आणि कम्पिटिटिव्हनेस कमी होऊन जाते. रिजनल लोक जे आहेत ते कमी वस्तू, जी कमी प्राइस आहे त्यालाच प्रिफर करणार. तर कुठेतरी ती लॉजिस्टिक कॉस्ट सुद्धा इथे काय होईल, रिड्यूस होईल. देन 70,000 करोड इन्व्हेस्टमेंट जी आहे त्याच्यातून 20 लाख जॉब क्रिएट होणार आहेत. 70,000 करोड रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट मधून 20 लाख जॉब तयार होतील. म्हणजे इथं काय झालं, एम्प्लॉयमेंट जनरेशन. देन फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती अट्रॅक्ट करायला पण मदत होईल. कारण का, क्वालिटी आहे, फाईननेस आहे. आपण प्रिव्हियस हिस्टॉरिकली पण बघितलेली आहे की लोक आपल्या गोष्टी, ह्या ज्या फाईन क्लॉथ आहेत ना त्यांची डिमांड करत होते. आणि क्लोदिंग एक असं सेक्टर आहे, अन्न वस्त्र निवारा, या 3 गोष्टी आहेत ना, ह्या कधीच बंद पडू शकत नाही.
जोपर्यंत मानव जाती आहे तोपर्यंत ह्या 3 सेक्टरमध्ये असणाऱ्या इंडस्ट्री जबरदस्त ग्रोथ करतील आणि इकॉनॉमिकल गेन सुद्धा मिळवून देतील. आज आपलंच उदाहरण घ्या, सारखेच 2च कपडे आपण वेअर करू का? कमीत कमी प्रत्येकाकडे 10-15 तर कपडे नक्कीच असतील, मोर दॅन दॅट असतील. 100, 200, 300 वर्षभरात एकच क्लॉथ वेअर केला तर तेवढ्याने सुद्धा आपलं वॉर्डरोब भरलेलं असणार आहे. याचा अर्थ या गोष्टीची डिमांड कंटिन्युअस जनरेट होते, हे सीझनल नाहीये. बरोबर, सीझनच्या दृष्टिकोनातून तयार होतात का कपडे? हालाकी आता ते ब्रँडिंग, हाय प्रोफाईल लोक सीझन नुसार वेगवेगळं मटेरियल वेअर करतात, पण कंटिन्युअस कपडे हे खप चालूच असतो की नाही मालाचा. तर हे एक काय आहे, ग्रोविंग सेक्टर आहे, ग्रोविंग इंडस्ट्री आहे. आणि अशा इंडस्ट्रीमध्ये जेवढी इन्व्हेस्टमेंट होईल तेवढं जास्त काय मिळणार, आउटपुट. आणि जेवढं आउटपुट त्याच्याच बरोबर जॉब क्रिएशन पण तेवढंच होत जाणार. ओके, सो क्लस्टर बेस अप्रोच आपल्याला बघायला मिळतो. आणि याच्यामध्ये वेस्टेज जे आहे ते रिड्यूस केलं गेलंय, कारण सस्टेनेबल मॅनरने आपण इथं काय बघितलेलं बघा, एक मुद्दा बघितलेला वरती, कॉमन प्रोसेसिंग हाऊस आहे मॅन्युफॅक्चरिंग साठी, सोबत इफ्लुएंट मॅनेजमेंट प्लांट सुद्धा आहे वेस्ट मॅनेजमेंट साठी. ओके, आणि ज्या अदर फॅसिलिटीज आहेत, डिझाईन आणि टेस्टिंग सेंटर सुद्धा इथे आहेत. याचा अर्थ इथे आपल्याला काय बघायला मिळेल, वेस्टेज जे आहे ते रिड्यूस झालेलं असणार आहे आणि लॉजिस्टिक कॉस्ट जी आहे ती पण कमी. कारण का, तर क्लस्टर बेस्ड अप्रोच असणार आहे. क्लस्टर बेस्ड अप्रोचचा अर्थ काय, की एकाच ठिकाणी सारख्या पद्धतीच्या इंडस्ट्रीज रन करणं, एक क्लस्टर तयार करणं, हब ज्याला आपण म्हणतो ते बनवणं. ओके, जसं आपल्याकडे IT हब वगैरे ही नावं आता आपण ऐकतोय, जे 21व्या शतकाची काय आहेत, गरज आहे. त्याच पद्धतीने हे सुद्धा काय असणार आहे, हब तयार होतील. टेक्सटाईल इंडस्ट्रीचे जे आहेत ना ते हब तयार आपल्याला होताना दिसतील. कॉम्पिटिटिव्हनेस इंडियाची आपल्याला काय होताना दिसेल, इथे इम्प्रूव्ह होताना दिसेल. ओके, आता इंडियामध्ये काय सिनेरिओ आहे, टेक्सटाईल इंडस्ट्रीची परिस्थिती कशी आहे ती बघूयात आपण. कॉन्ट्रीब्युशन इकॉनॉमी मध्ये सगळ्यात पहिलं काय आहे तिचं ते बघूयात. टेक्सटाईल सेक्टर आहे 2% ऑफ इंडिया जीडीपी. इंडियाच्या जीडीपी मध्ये 2% कॉन्ट्रीब्युशन करतं. आणि मोर दॅन 12% ऑफ मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे तेवढं जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन करतं, मेक्स अप मोर दॅन 12%. मॅन्युफॅक्चरिंगचा जर विचार केला तर ते किती, 12% पर्यंत. देन डायव्हर्स व्हॅल्यू चेन जी आपल्याला बघायला मिळते, स्पॅन फ्रॉम फायबर प्रोडक्शन टू रेडीमेड गार्मेंट्स पर्यंत हे काय करतं, टेक्सटाईल इंडस्ट्री रन होते. म्हणजे समजा धागे असतात, धाग्यांपासून फायबर प्रोडक्शन, सगळ्यात आधी तर कापसाचा रोल आला, बरोबर. कापूस पासून काय बनणार, धागे, फायबर्स बनणार, हे कॉटनच्या बाबत. अदर पण थ्रेड आहेत. सो हे थ्रेड प्रोडक्शन पासून तर रेडीमेड गार्मेंट, म्हणजे पूर्णपणे रेडीमेड गार्मेंटचा अर्थ काय, विथ स्टिच. जसा हा शर्ट आहे, हा रेडीमेड गार्मेंट झाला, मी शिवून नाही घेतला कपड्या धुवून. ओके, सो ह्या रेडीमेड गार्मेंट पर्यंत ही चेन आपल्याला बघायला मिळते, म्हणजे डायव्हर्सिटी बघायला मिळते. आणि ड्युरिंग दॅट तुम्ही एनसीईआरटी मध्ये पण वाचला असाल, ज्या फायबर पासून तर गार्मेंट प्रक्रियेपर्यंत खूप साऱ्या काय असतात, स्टेप्स असतात. त्याच्यातून हा फायबर किंवा कॉटन जे आहे किंवा कोणतेही रॉ मटेरियल आहे ते ट्रॅव्हल करत असतं. म्हणजे ही काय झाली, डायव्हर्स व्हॅल्यू चेन. देन एम्प्लॉयमेंट आपण बघतो की सेकंड लार्जेस्ट जॉब प्रोव्हायडर, मी मगाशी तुम्हाला सांगितलं, ऍग्रीकल्चर नंतर सेकंड लार्जेस्ट जॉब प्रोव्हायडर कोण आहे, टेक्सटाईल इंडस्ट्री आहे. आणि जवळपास याच्यामध्ये 45 मिलियन डायरेक्टली आणि 60 मिलियन इनडायरेक्टली एवढी एम्प्लॉयबिलिटी आहे. ही खूप ह्यूज नंबर झाले. आणि ह्या पॉइंटला तुम्ही स्टार करा, हा पॉइंट जसाच्या तसा तुम्ही मेन्स मध्ये लिहू शकता. वेनेवर टेक्सटाईल वर एखादा क्वेश्चन येईल, हा VIMP पॉइंट म्हणून लक्षात घ्या तिथे. कारण का, तर किती लोक इन्व्हॉल्ड आहेत. जेव्हा एम्प्लॉयमेंटचा क्वेश्चन येईल इकॉनॉमिक्स मध्ये तेव्हा तुम्ही हा पॉइंट युटिलाइज करू शकता. जेव्हा जॉब्सच्या बाबत काही क्वेश्चन येईल सोसायटीमध्ये तेव्हा तुम्ही हा पॉइंट युटिलाइज करू शकता. पर्टिक्युलर टेक्सटाईल वर इकॉनॉमी मध्ये क्वेश्चन आला तिथेही तुम्ही हा पॉइंट युटिलाइज करू शकता. सो हे असे काही महत्वाचे पॉइंट आहेत ना, ते टॅग करत चला. ओके, देन एक्सपोर्ट स्टेटस काय आहे त्याच्यामध्ये आपण बघूया. 6th लार्जेस्ट एक्सपोर्टर आहे टेक्सटाईल इंडस्ट्री आणि अपॅरल ग्लोबली. कितवा, 6वा लार्जेस्ट एक्सपोर्टर आहे. आणि जवळपास 4% शेअर जे आहे ग्लोबल टेक्सटाईल ट्रेडचे ते होल्ड केलेले आहेत आपल्या टेक्सटाईल इंडस्ट्रीने. आणि हे खूप चांगले नंबर झाले, हे खूपच चांगले नंबर झाले. 4% ग्लोबली, पूर्ण जगभरातले देश आहेत जिथे इंडियाकडे 4% आहे टेक्सटाईल इंडस्ट्रीचा ट्रेड, म्हणजे हे चांगले नंबर झाले. हा पॉइंटही तुम्ही नोट करून ठेवू शकता. देन एक्सपोर्ट रिव्हेन्यू जो आहे, किती रिव्हेन्यू आपल्याला जनरेट होतो ते बघूयात आपण. टेक्सटाईल आणि अपॅरल जे आहेत त्याच्यातून
टोटल $44.4 बिलियन हे फायनान्शियल इयर 22 मध्ये झालेलं, 2022 मध्ये झालेलं बघायला मिळतं. आणि 2023 मध्ये जर काही तुम्हाला करंट अफेअर मध्ये न्यूज ह्या तुम्हाला टॅग करत राहायचे, ते काही डेटा मिळेल तर तुम्ही इथे ऍड करा. 2022 मध्ये किती 44.4 बिलियन US डॉलर इतकं काय मिळालेलं आहे, आपल्याला रिव्हेन्यू मिळालेला आहे गव्हर्नमेंट. ओके, सॉरी, टेक्सटाईल मधून मिळालेला हा रिव्हेन्यू असणार आहे. वर्कफोर्स जी आहे ती 4.5 करोड वर्कर्स जे आहेत ते एम्प्लॉय केले गेलेले आहेत, आणि इन्क्लुडिंग 35.22 लाख हँडलूम वर्कर्स याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. ओके, 35.22 लाख, आणि जवळपास किती एम्प्लॉई 4.5 करोड एम्प्लॉई याच्यामध्ये गुंतलेले आहेत. चॅलेंजेस बघा काय आहे. 2022च्या डेटानुसार डिक्लाइन झालेलं आहे प्रोडक्शन, टेक्सटाईल प्रोडक्शन जे आहे. ओके, देन इंडेक्स व्हॅल्यू जी आहे ती ड्रॉप झालेली आहे 118.5 मार्च मध्ये, आणि ऑक्टोबर 2022 मध्ये होती ती 102.3. ही काय झालेली बघायला मिळाली, ड्रॉप बघायला मिळाली. व्हॅल्यू जी आहे ती म्हणजे व्हॅल्युएशनच्या बाबत सुद्धा इंडस्ट्रीचं व्हॅल्युएशन काढलं ना तर ते टोटल इंडेक्स व्हॅल्यू आपण इथे लक्षात घेऊयात, ती ड्रॉप झालेली बघायला मिळते. हे बरोबर लक्षात ठेवलं तरी चालेल, कारण हा डेटा अपडेट होणार तुमचा आता 24 साठीचा. इम्पोर्ट जे आहे ते सर्च झालेले आपल्याला बघायला मिळतात. जवळपास टेक्सटाईल इम्पोर्ट व्हॅल्यू 433 बिलियन हे एप्रिल ते नोव्हेंबर 2022 मध्ये बघायला मिळालं, आणि लास्ट इयरचं 313 बिलियन पर्यंत गेलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे हे काय झालेलं, वाढलेलं आहे. 2022 याचा अर्थ 2021 313 होतं, 2022 433 बिलियन पर्यंत गेलेलं आहे. ड्युटी फ्री इम्पोर्ट आपल्याला रेडीमेड गार्मेंटच्या बाबत बघायला मिळतात बांगलादेश बरोबर. जो साफ्ता करार आहे ना, ते अग्रीमेंट आहे. हे अग्रीमेंट सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. तर याच्या थ्रू ड्युटी फ्री इम्पोर्ट आपल्या कुठे केले गेलेले आहेत, बांगलादेशमध्ये. ओके, गार्मेंट्स फ्रॉम बांगलादेश अंडर साफ्ता. इट इन्क्रीज इम्पोर्ट ऑफ अपॅरेल मेड विथ चायनीज फॅब्रिक्स अँड यार्न्स. चायनीज फॅब्रिक आणि यांच्या तुलनेने आपल्याला काय बघायला मिळतं, सॉरी एक मिनिट, ड्युटी फ्री इम्पोर्ट केले गेलेले आहेत रेडीमेड गार्मेंटचे बांगलादेशकडून, आणि इन्क्रीज झालेला आहे चायनीज फॅब्रिक आणि यानमध्ये. तर आता आपल्याला जर बघायला मिळालं ह्या दोघांना आपल्याला रिप्लेस करायचं झालं तर इंडियाचीच टेक्सटाईल इंडस्ट्री जर ग्रोथ केली, आपण क्लस्टर तयार केले, तर कुठेतरी आपल्याला चायनीज फॅब्रिक वगैरे घेण्याची गरज पडणार नाही. आणि लोकांच्या डिमांड किंवा चॉईसेस ज्या आहेत त्या आपल्या स्वदेशीला प्रमोट करणाऱ्या जर झाल्या तर नक्कीच बेनिफिट होईल. आताच तुम्ही बघितलं असेल नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर जे इस्टॅब्लिश झालेलं आहे, तिथे स्वदेशीला प्रमोट करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी काय केलेल्या, अरेंज केलेल्या आहेत. आणि त्याचाच जर प्रत्येक समजा कंझ्युमर, आपण कोण आहोत, कंझ्युमर, आपण जर कॉटन क्लोथची डिमांड केली तर मार्केटमध्ये आपले जे मेड इन इंडिया आहेत ते प्रोडक्ट्सला हे मिळेल की नाही, संधी मिळेल. स्वस्त असेल म्हणून आपण बाहेरच्या गोष्टी वापरतोय, याच्याऐवजी जर आपल्याकडच्या गोष्टी डिमांड केल्या तर आता उन्हाळा चालू आहे, पूर्णपणे कॉटनचे कपडे वेअर करणं कधीही काय राहतं, चांगलं राहतं. तर कुठेतरी आपण फाईन अदर जे फॉरेन आर्टिकल्स आहेत ते परचेस करण्याऐवजी हे परचेस करू शकतो. ओके, देन एक्सपोर्ट सफर झालेला आपल्याला बघायला मिळतो. इंडियन टेक्सटाईल ड्युटीज जे आहेत, फेस ड्युटीज इम्पोज बाय इम्पोर्टिंग कंट्रीज, जे लोक इम्पोर्ट करतायत ते इंडियन टेक्सटाईल, आपला माल जेव्हा तिकडे जातो तेव्हा त्यांना काही ड्युटीज लागत असतात, आणि त्या ड्युटीज इम्पोज झाल्यामुळे टेक्सटाईल जो आपल्याकडून एक्सपोर्ट जाणार आहे, समजा आपण आहोत इंडिया आणि दुसरा आहे चायना, उदाहरण घेऊयात हे, तर चायना काही इम्पोर्टिंग ड्युटीज जर लावतं तर आपला माल काय होणार, वस्तूच्या किमती वाढणार. इम्पोर्ट ड्युटी वगैरे आपण इंडिया बघितलेल्या आहेत टॅक्सेशन मध्ये, बरोबर. सो याच्यावर अगेन वेगवेगळ्या ड्युटीज लागतात, जसं की समजा एक्सपोर्ट आहे त्याच्यानंतर काउंटर वेलिंग ड्युटीज आहे, त्याच्यानंतर आणखी ऍडिशनल ड्युटीज आहेत, देन प्रोटेक्शन ड्युटीज असतात. सो या ड्युटीज लेवी केल्याने मालाची किंमत काय होते, वाढते. याचा अर्थ चार्ज लागला, एखाद्या गोष्टीवर आणखी चार्ज लागला तर वस्तूच्या किमती काय होणार, जास्त होणार, आणि त्याच्यामुळे आपले एक्सपोर्ट जे आहे ते सफर करतायत. ओके, ते धोक्यात येत आहेत. कंट्रीज जसं की बांगलादेश, श्रीलंका, आफ्रिकन नेशन, हे नेशन जे आहेत ना, ड्युटी फ्री ऍक्सेस आहे तिथे आपल्याला, मेकिंग इंडियन टेक्सटाईल लेस कम्पिटेटिव्ह. त्यांच्या तुलनेने इंडियन टेक्सटाईल आहे त्याला बढावा मिळाला पाहिजे आणि लेस कम्पिटेटिव्ह मानतात. सो ते काय करतात, आपल्याला ड्युटी फ्री ऍक्सेस कशामुळे, साफ्ता करार. ओके, पण काही कंट्रीज जे आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं, ड्युटी फ्री ऍक्सेस नाहीये, तर तिथे आपल्याला काही ड्युटीज पे कराव्या लागतात. आणि म्हणून आपल्याकडचं जे टेक्सटाईल आपल्याकडचं एक्सपोर्ट होणार आहे त्याच्यावर काय येते, गदा येते, आणि म्हणून इथे एक्सपोर्ट सफर असा पॉइंट आपण म्हटलेला आहे.
ओके, साफ्ताचं लॉंग फॉर्म माहित आहे का तुम्हाला? साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया, त्याला आपण काय म्हणतो? साफ्ता. कम इन टू फोर्स इन 2006. 2006 मध्ये ही काय झालेली आहे? वर्क मध्ये आलेली आहे. सातच्या जी प्रिफरन्शियल ट्रेडिंग अग्रीमेंट होती 1999 ची, त्याच्यातूनच त्याला सक्सीड करून साफ्ता बनवण्यात आलेला आहे. ओके, तर काय साफ्ता म्हणजे साऊथ, काय सांगितलं मी लॉंग फॉर्म? साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. आता हे साफ्ता कराराचं थोडक्यात सांगते. रिजनल कोऑपरेशन नाव जिथं आलं, साऊथ एशिया मधल्या देशांनी एकत्र मिळून रिजनली एकमेकांना कोऑपरेट करावं आणि ग्लोबली ग्रो करावं, ट्रेड इन्हान्स करावा, यासाठी हे अग्रीमेंट बनवले. कधी? 2006 मध्ये कम इन टू फोर्स. याच्यापूर्वी अदर अग्रीमेंट जी होती ती वर्किंग मध्ये होती, जी सार्कची आपण बघितली. प्रिफरन्शियल ट्रेड ज्याला आपण म्हणतो, म्हणजे काय? तर तुमच्या मालाला आम्ही काय करणार? प्रेफरन्स देणार एकमेकांच्या मालाला, आणि एकमेकांचे देशांमध्ये एक मार्केट प्लेस त्यांना क्रिएट होणार. ओके, देन इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर आपल्याला इथे बघायला मिळतं. MMF व्हॅल्यू चेन फेसेस इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर. टॅक्सेस ऑन फायनल प्रोडक्ट लोअर दॅन इनपुट्स, ब्लॉकिंग वर्किंग कॅपिटल फ्लो फॉर बिझनेसेस. उदाहरणार्थ, टॅक्सेस जे आहेत ते आपल्याला काय बघायला मिळतं? जे इनपुट टाकतोय आपण फायनल प्रोडक्ट वर इनपुट टाकणार, ह्या इनपुट मध्ये काय काय असेल? रॉ मटेरियल झालं, म्हणजे लँड, लेबर, कॅपिटल, ऑन्टरप्रिनरशिप, ही सगळी इन्व्हेस्टमेंट झाली. आणि याच्यामध्ये रॉ मटेरियल वगैरे वेगवेगळ्या गोष्टी इथे इन्व्हेस्टेड झाल्या. वर्कर्स, स्ट्रक्चर, बरोबर की नाही, लेआउट वगैरे, हे सगळं काय झालं? कॉस्ट मध्ये एकत्रित मिळतं. समजा एखादा तुम्ही प्रोडक्ट तयार करताय, तर तुम्हाला बेसिक फॅक्टर 4 लागणार: लँड, लेबर, कॅपिटल, ऑन्टरप्रिनरशिप. सोबतच हे झाल्यानंतर तुमची इंडस्ट्री सेटअप होणार, त्याच्यामध्ये लागणार कॅपिटल, जी कॅपिटल तुम्ही काय करणार? त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट, आणि त्याच्यातून एक इंडस्ट्री बनणार. वर्कर्स वगैरे त्याच्यामध्ये सगळं आलं, जे लेबर पार्ट आहे. म्हणजे बेसिक फॅक्टर हे 4च लक्षात ठेवा. आता हे जेव्हा इन्व्हेस्ट केले जातात आणि याच्यावर जेव्हा टॅक्स ड्युटी लागते किंवा कोणताही टॅक्स लागतो, तो डायरेक्ट परिणाम करतो आपल्या प्रोडक्टच्या किमतीवर. कारण का? काही सुरुवातीचे कर असतात, काही सबसिडीज पण असतात. कर जे असतात ते लागू झाले तर वस्तूची किंमत वाढते, आणि सबसिडी जर इम्प्लिमेंट झाली तर वस्तूची किंमत कमी होते, डिडक्ट होते ते वस्तूच्या किमतीतून. तर कर हे सुरुवातीला पण असतात आणि शेवटपर्यंत मार्केटमध्ये येईपर्यंत वेगवेगळे कर आपल्याला लेवी होताना दिसतात. आता हे जे कर आहेत, हे इन्व्हर्टेड ड्युटी स्ट्रक्चर म्हणजे काय? तर जर जास्तीचे कर आकारले गेले तर आपल्या वस्तूच्या किमतीवर फरक पडेल. वस्तूची किंमत आहे ती कुठेतरी, म्हणजे जी कॅपिटल आहे ती ब्लॉक होऊन जाईल की नाही. आपल्याला कर पे करण्यासाठीच तिथे आपल्याला काय करावं लागेल? आपल्याकडचं कॅपिटल हे द्यावं लागेल, आणि अशा पद्धतीने कॅपिटल कमी उरेल आपल्याकडे. उदाहरणार्थ, जर 18% जीएसटी आहे, तो जर डायरेक्ट 30% केला, 18%चा स्लॅब, तर 30%चा तो वाढत जाणार आणखी पुढे, बरोबर की नाही? सो 18चं 30 झालं तर 12 रुपये आपले तिथे जास्तीचे जायला लागले, आणि ते 12 रुपये जर आपल्याकडे उरले असते तर ते आपण कुठे टाकले असतील? वर्किंग कॅपिटल, म्हणजे बिझनेसचा फ्लो वाढवण्यासाठी जी कॅपिटल इन्व्हेस्ट करतो, मग रॉ मटेरियल, लेबर कॉस्ट, इतर गोष्टींसाठी, त्याला आपण वर्किंग कॅपिटल म्हणून. तो फ्लो तिथं न जाता टॅक्स मध्ये चाललाय, तर कुठेतरी हे रिस्ट्रिक्शन येऊन जातात. म्हणजेच काय? तर फायनल प्रोडक्टच्या किमतीवर पण परिणाम होतो, आणि इनपुट जे आहे तो पण काय होतो? कमी होऊन जातो. इंडस्ट्रीमध्ये आपण जो इनपुट टाकणार आहोत तो कमी होऊन जातो. याच्यातून होते ब्लॉक. ओके, कॅपिटल काय होऊन जाते? ब्लॉक, वर्किंग कॅपिटल. सो हा इश्यू क्लिअर आहे. PM मित्रा स्कीम किती स्टेट मध्ये वगैरे होती? क्वेश्चन विचारू तुम्हाला? येस मॅम. ओके, तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आपण मित्रापासून सुरू करू, कारण आधीची आपण रिव्हिजन कंटिन्यू केलेली आहे. आता मित्राबद्दल मला सांगा, मित्राचा लॉंग फॉर्म काय आहे? महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन ऑफ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन, मित्रा. M ट्रान्सफॉर्मेशन. फॉर महाराष्ट्र, I फॉर इन्स्टिट्यूट, अँड ट्रान्सफॉर्मेशनचा TRA. ओके, मित्रा इस्टॅब्लिश कोणी केलेली आहे? महाराष्ट्र गव्हर्नमेंट. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. तिच्या आताच जस्ट एक चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अपॉइंट झाले, त्यांचं नाव काय? प्रवीण सिंग परदेशी. येस, प्रवीण सिंग परदेशी. ओके, नीती आयोग जे आहे ते नीती आयोगच्या धर्तीवरच आपण काय केलेली दिसते? या इन्स्टिट्यूटची स्थापना. ओके, या इन्स्टिट्यूटची सुरुवात कधीपासून झाली? 1 जानेवारी 2023. 1 जानेवारी 2023. ओके, हा एक काय असणार आहे? स्टडी ग्रुप असणार आहे, जो काय करेल? कोऑर्डिनेट करेल आपल्या डेव्हलपमेंटल गोल्स अचीव्ह करायला.
तर सध्या महाराष्ट्राने आणि देशाने, तर सगळ्यात आधी देशाचा क्वेश्चन विचारते. सध्या देशाने आपलं जे काही गोल आहे, इकॉनॉमिकल गोल, ते किती सेट केलेलं आहे कधीपर्यंत अचीव करण्यासाठी? 2027 पर्यंत येस, 5 2027 trillion. पर्यंत 5 किती ट्रिलियन 5 डॉलर. trillion. हे देशाचं अचीव करण्याचं ठरवलेलं आहे आपल्या पीएम मोदी यांनी. आणि स्टेट वाईज जर आपल्या महाराष्ट्राचं लक्षात घ्यायचं झालं, तर महाराष्ट्र स्टेटने 2027 पर्यंत किती आपलं एम 1 ठेवलेलं आहे? ट्रिलियन डॉलर. 1 trillion. 1 ट्रिलियन डॉलर. आणि कधीपर्यंत महाराष्ट्र स्टेटने 3.5 ट्रिलियन डॉलर हे एम ठेवलेलं आहे? 2047. 2047. 2047 पर्यंत. ओके. जसं नीती आयोगाने अप्रोच ठेवलेला होता डिस्ट्रिक्ट साठीचा, बरोबर की नाही? डिस्ट्रिक्ट साठीचा अप्रोच होता, त्याचं नाव होतं, आपल्याला बघायला मिळतं इथे, डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट किंवा सॉरी डिस्ट्रिक्ट ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम हे नाव होतं. तर आपल्या स्टेटचं सेम आपण ओरिएंटेशन कशा प्रती ठेवलेलं आहे? जसं तिथे सेंटर लेवलला डिस्ट्रिक्टला विचारात State घेतलंय, स्टेट लेवलला aspirational तालुका and cities. स्टेट ऍस्पिरेशनल तालुका अँड सिटीज प्रोग्राम. ओके. आता ही डेव्हलपमेंट कशा थ्रू होणार आहे? म्युनिसिपल कॉर्पोरेशन थ्रू, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये असणार आहे. आता पुन्हा पीएम मित्रा स्कीमचे क्वेश्चन विचारते. पीएम मित्रा स्कीम मध्ये किती राज्यांचा समावेश करण्यात आलेला 7 आहे? states आहेत. 7 स्टेट. नावं सांगू शकता? गुजरात, हो. तेलंगणा, तामिळनाडू, तमिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर मध्य प्रदेश, प्रदेश, यूपी, महाराष्ट्र. गुजरात. ओके, यूपीए. ओके, तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटका, महाराष्ट्र, गुजरात, एमपी आणि यूपी, या 7 स्टेटचा आपण काय केलेलं आहे? या स्कीम मध्ये समावेश केलेला आहे. मित्रा स्कीमचं पूर्ण लॉंग फॉर्म सांगू शकता मला? PM मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अॅपरियल. सगळ्यांनी बोलायचा प्रयत्न करा, भले बघून बोलत असाल तुम्ही किंवा न बघता बोला, पण हे तुमच्या कायम लक्षात राहील. एक क्वेश्चन तुम्हाला इन किंवा आउट करू शकतो एक्झाम मध्ये, आणि जेव्हा तो जवळून जातो ना, मग तेव्हा नंतर उपयोग नाही विचार करून. आता पार्टिसिपेट करत चला. ओके, सगळ्यांनी प्रयत्न करा. पीएम मित्रा लॉंग फॉर्म सांगा. मेगा इंटिग्रल इंटिग्रेटेड रिजनल अँड टेक्सटाईल इंटिग्रेटेड, पीएम रिजन मेगा अँड इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन टेक्सटाईल अँड रिजन अपॅरल. अँड अॅपरियल. ओके, हे मार्क कधीपर्यंत सेट करायचे ठरवलेत या 7 राज्यांमध्ये? 2026 to 27. 26 to 27 मध्ये. इनिशियल कॅपिटल किती दिलेली आहे? 4,425. 200 करोड. 200 पूर्ण करोडचं कॅपिटल दिलंय. आहे. हा, पूर्ण. येस, इनिशियल 200 करोड आणि पूर्ण 4,445 करोड. ओके. आता याच्यामध्ये अबाउट पीएम मित्र स्कीम बद्दल बोलायचं झालं, तर स्पेशल पर्पज व्हेकल ओन बाय सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट असं आपण म्हणू शकतो. व्हॉट इज मीन बाय स्पेशल पर्पज व्हेकल? हा शब्द कुठेही वापरू शकता तुम्ही. हे कीवर्ड्स असतात युपीएससी साठी आहे ना. आता तुम्हाला महत्वाची सूचना मी देते. सध्या आपण रेग्युलर लेक्चर्स घेतोय, तुम्हाला वाटत असेल की नोट्स आपल्याला मिळाव्यात रेडीमेड इंग्लिश मराठी. मी सजेशन देईल, हे पूर्णच्या पूर्ण लिहत बसत जाऊ नका, तेवढा वेळ नाहीये. भले आता तर ही रिव्हिजन आहे, कधीपर्यंत? जून पर्यंत. जून नंतर तुमच्याकडे एक चांगलं मोठं रजिस्टर असलं पाहिजे सेक्शनल, कोणत्या सेक्शनची कोणती न्यूज किंवा पेपर्स असले पाहिजेत तुमच्याकडे बंच, आणि ज्याच्यामध्ये तुम्ही शॉर्ट मध्ये या गोष्टी लिहू शकाल, जेणेकरून मेन्स साठीची रिव्हिजन ना त्यातून पूर्ण होत असते. 25चा अटेम्प्ट देणाऱ्यांसाठी स्पेशल सूचना आहे. ओके, शॉर्ट मध्ये लिहत चला कधी पण. आता जून पर्यंत तुम्ही पूर्ण केलं तर बऱ्याचशा गोष्टींचं तुम्हाला बॅकग्राऊंड माहित असेल. जून नंतर ते चालू करा क्रिस्प नोट. आता तेवढा वेळ नाहीये तुमच्याकडे, वर आता काय करा, रिवाइज करत चला. ओके, तर तुमची ती स्पेशल नोटबुक असली पाहिजे जी मेन्स मध्ये तुम्हाला सक्सेस मिळवून देईल, ऍज वेल एज प्री मध्ये सुद्धा. आणि खूप महत्वाच्या अशा या गोष्टी सांगते मी नेहमीच, आणि तुम्ही इग्नोर करता, आणि नंतर मग तुम्ही काय करता, बोंबा मारता त्या गोष्टीविषयी. तर तुम्ही या गोष्टी आहेत ना लिहून ठेवा. ज्या ज्या गोष्टी मी आणि सर तुम्हाला काही नोटिफाय करून सांगू, त्या लिहिण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे एक छोटी नोटबुक असली पाहिजे. ओके, त्याच्यातून तुम्हाला खूप चांगला बेनिफिट मिळेल, फायदा होईल. आणि साहजिकच हे तुमच्यासाठी असणार आहे. तुम्हाला एक्झाम द्यायची, रिवाइज करायचे, तर नंबर ऑफ सोर्स क्रोनिकल तेवढं वाचणं तुम्हाला खूप डिफिकल्ट जाणार आहे अचानक जर घ्याल तर. आणि जून पासून प्रत्येकाला करंट ओरिएंटेड स्टडी करायचंय.
पण युपीएससीचे पेपर आता कोणते स्टॅटिक येत नाहीयेत हे तुम्ही पाहत असाल. मोस्टली करंट ओरिएंटेड असतात आणि त्याच्यासाठी बेसिक अंडरस्टँडिंग असणं पण खूप गरजेचं आहे. जे आता आपण करंट इश्यू स्टडी करताना पूर्ण बॅकग्राऊंड बघतो की नाही, त्यामुळे बेसिकही गोष्टी क्लिअर होत आहेत तुम्हाला. ओके, हे जे मॉडेल आहे ते कोणत्या तत्वावर वर्क करणार आहे? पीपीपी मॉडेल. पीपीपीचा लॉंग फॉर्म पब्लिक प्रायव्हेट पार्टनर. पब्लिक प्रायव्हेट प्रायव्हेट पार्टनरशिप. ओके, प्रत्येक पार्ट मध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असणार आहे? इन्क्युबेशन सेंटर फॉर न्यू बिझनेस, त्यानंतर डिझाईन अँड टेस्टिंग सेंटर सारख्या काही फॅसिलिटीज असणार आहे. त्यानंतर कॉमन बिझनेस साठी कॉमन हाऊस असं काहीतरी होतं. नाही, सगळ्यात सुरुवातीपासून व्यवस्थित कधी पण. आता तुमची ही काय आहे माहिती, प्री फाउंडेशन आहे तुमच्या आन्सर रायटिंग साठी. हे सेशन्स म्हणजे हे महत्वाचे सेशन्स आहेत. ओके, फक्त ऐकायचं आणि फॅक्ट डोक्यात ठेवायचे हे नका करू. मेनची आन्सर रायटिंग ज्याला खरंच डेडिकेटली करायची असेल त्यांनी सिक्वेन्स वाईज लक्षात, कधी पण सिक्वेन्स वाईज लक्षात ठेवायचं, म्हणजे माइंड मध्ये सेट होतात गोष्टी. पहिलं काय आहे, सुरुवात जिथे असते त्याला आपण काय म्हणणार, इन्क्युबेशन पिरियड. सो इन्क्युबेशन सेंटर असणार आहे सुरुवातीला. इन्क्युबेशन झालं, सुरुवात झाली, तर मॅन्युफॅक्चरिंग आणि प्रोसेसिंग चालणार, त्याच्यासाठी प्रोव्हिजन असणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर पुन्हा काय निघतं, इफ्लुएंट आपल्याला बघायला मिळतो. म्हणून इफ्लुएंट वेस्ट, जो वेस्ट आहे त्याचे ट्रीटमेंट आलं, बरोबर, वेस्ट मॅनेजमेंट ज्याला म्हणून. देन त्याच्यानंतर लास्ट काय असणार, पूर्ण इफ्लुएंट गेले एकीकडे, प्रोडक्ट इकडे तयार झाला, त्या प्रोडक्टचं काय असणार, टेस्टिंग असणार. सो हे 4 पॉईंट जरी शब्द जरी लक्षात ठेवलं, बघा डिझाईन आणि टेस्टिंग आलं, इन्क्युबेशन सेंटर, प्रोसेसिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग साठी कॉमन हाऊस, देन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट किंवा वेस्ट मॅनेजमेंट प्लांट, अँड फोर्थ वन वॉज डिझाईन अँड टेस्टिंग सेंटर. या अशा वेनी काय करा, लक्षात ठेवा. देन इम्प्लिमेंटेशन आपण बघितलं, कोणत्या वेनी करणार आपण, एसपीव्ही म्हणजे स्पेशल पर्पज व्हेकल असणार आहे हे, स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दोघांचं, इच पार्क साठी. ओके, देन इथे स्पेशल सुरुवातीला पर्पज व्हेकल म्हणजे काय? मी हे एक्सप्लेन पण केलं तुम्हाला. स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर उद्देशासाठी स्पेशली प्रोव्हिजन आपण केली, त्याला स्पेशल पर्पज व्हेकल म्हणणार आपण. ओके, आता इथे बूस्ट कुणाला द्यायचे आपल्याला, बूस्ट कुणाला द्यायचे आरती? टेक्सटाईल इंडस्ट्री. टेक्सटाईल इंडस्ट्रीला. मग टेक्सटाईल इंडस्ट्रीला जर आपल्याला बूस्ट द्यायचंय, तर स्पेशली टेक्सटाईल इंडस्ट्री साठीच आपण काय केली, एक प्रोव्हिजन केली, पार्क्सची क्लस्टर आपण त्याच्यासाठी तयार करणार आहोत. ओके, त्याला आपण काय म्हणणार, एक स्पेशल पर्पज. काय पर्पज होता, पर्पज काय आहे, ग्लोबल, आपल्या देशातल्या ज्या टेक्सटाईल इंडस्ट्रीज आहेत त्यांनी ग्लोबली व्यवस्थित रिप्रेझेंट व्हावं आणि ग्लोबल मार्केट कॅप्चर करावं. सध्या किती पर्सेंट ग्लोबल मार्केट आपल्याकडे आहे शेअर? 4% आहे, 4%. 4% आहे. म्हणजे ग्लोबल 4% मार्केट जे आपण कॅप्चर केले ते वाढवावं. आणि हे कमी टाइम फ्रेम साठी काय केलेलं असतं, एक ऑब्जेक्टिव्ह ठेवलेलं असतं, त्याला म्हणतात स्पेशल पर्पज व्हेकल. जेणेकरून दोघांनी स्पेशली एकत्र आले, कशासाठी, कोणत्या पर्पज साठी, टेक्सटाईलला बूस्ट देण्यासाठी, आणि एकत्र येऊन त्यांनी ते काम केलं, म्हणून त्याला स्पेशल पर्पज व्हेकल म्हणतात. हा वर्ड तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणीही वापरू शकता, कीवर्ड आहे. ओके, देन मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईलने किती याच्यामध्ये फंडिंग देण्याचं ठरवलं पर पार्क? 500 करोड. स्पेशल पर्पज व्हेकल क्रिएट करण्यासाठी मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल जी आहे ती किती देईल? 500 करोड पर पार्क. 500. कॉम्पिटेटिव्ह इन्सेंटिव्ह किती देईल? 300. पर पार्कला 300 करोड. ओके, आणि अदर इन्सेंटिव्ह सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. स्कीमचे सिग्निफिकन्स काय काय होते, स्ट्रेंथन करणं टेक्सटाईल व्हॅल्यू चेनला. ओके, देन दुसरं काय होतं, इंडियाने कॉम्पिटेटिव्ह, To make ग्लोबली competitive कॉम्पिटेटिव्ह असावं. येस, देन पुढे काय होतं, एक्सपोर्टला high बूस्ट मिळावा. logistic. हाय लॉजिस्टिकचं जे आहे ती रिड्यूस होऊन कमी व्हावी. 70 करोड इन्व्हेस्टमेंट कशासाठी, 20 लाख जॉब क्रिएट करणार. आणि एफडीआय ला याच्यातून बूस्ट मिळणार, आपण एफडीआय अट्रॅक्ट करणार, क्लस्टर बेस अप्रोच तयार होणार, ज्याच्यातून वेस्टेज आणि लॉजिस्टिक कॉस्ट जी आहे ती कमी होणार. कारण का, क्लस्टर तयार आहे, इथल्या मार्केटच्या डिमांड इथंच, आणि सेल्फ रिलायबिलिटी कडे पण आपण जाणार आहे. ओके, कॉम्पिटेटिव्हनेस काय असणार, इंडियाची इम्प्रूव्ह होणार. आता सध्या आपण बांगलादेश आणि चायनाकडून सुद्धा हे करतोय की नाही, तर ते कमी होणार. देन महत्वाचे पॉइंट काय होते आणखी, याच्यामध्ये किती पर्सेंट शेअर ग्लोबल मार्केट मधला आपल्याकडे आहे एक्सपोर्टचा? 4%. 4%. आणि जीडीपी मध्ये किती अकाउंट करत आहे?
2%. 2%. 2% आहे. ओके ओके, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर सुद्धा याच्यामध्ये आलं तर जवळपास किती, 12%. ओके. देन याच्यामध्ये आणखी पॉइंट, चॅलेंजेस काय काय आहेत आपल्याकडे. प्रोडक्शन डिक्लाइन होत आहे. प्रोडक्शन कमी होत आहे. देन इंडेक्स व्हॅल्यू पण कमी होते. व्हॅल्यू कमी होते. इम्पोर्ट व्हॅल्यू नाही नाही, 4 एक्सपोर्ट सफर करतंय. एक्सपोर्ट. एक्सपोर्ट सफर करतं आणि इम्पोर्ट सर्च झालेलं आपल्याला वाढलेलंच बघायला मिळालं. आणि ते वाढण्यासाठी महत्वाचं काय, साफ्ता आहे. ओके, जे बांगलादेशच्या बाबतीत आपण काय केलेलं आहे, आपल्याला फ्री ट्रेड अग्रीमेंट आहे ती, तिच्या फायद्यामुळे आपलं जे आहे ते फ्रीली तिकडे ट्रेड होतं आणि म्हणून आपल्यावर ड्युटीज वगैरे कमी होतात, प्रोडक्टच्या प्राइसेस हाईक नाही होत, म्हणून त्यांच्या मार्केट बरोबर आपण आपलं प्रोडक्ट सेल करू शकतो. आणि हे सगळं आपण टॅक्सेशन चॅप्टर मध्ये सुद्धा ऍप मधल्या लेक्चर्स मध्ये इनडेप्थ मध्ये बघितलेलं आहे. ओके. देन युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये पीवायक्यू आलेला होता. 2020 ला हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. पहिला आहे, द व्हॅल्यू ऑफ इंडो श्रीलंका ट्रेड हॅज कन्सिस्टंटली इन्क्रीज्ड इन द लास्ट डिकेड. हे पहिलं स्टेटमेंट आहे. सेकंड स्टेटमेंट आपल्याला बघायला मिळतं इथे, टेक्सटाईल अँड टेक्सटाईल आर्टिकल्स कॉन्स्टिट्यूट अन इम्पॉर्टंट आयटम ऑफ ट्रेड बिटवीन इंडिया अँड बांगलादेश. आणि थर्ड आहे, इन द लास्ट 5 years नेपाळ हॅज बीन द लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर ऑफ इंडिया इन साऊथ एशिया. ओके, तर यांच्या बाबत तुम्ही काय काय सांगू शकाल. पहिलं स्टेटमेंट सांगा, द व्हॅल्यू ऑफ इंडो श्रीलंका ट्रेड हॅज कन्सिस्टंटली इन्क्रीज इन लास्ट डिकेड. म्हणजे मागच्या दशकामध्ये इंडिया आणि श्रीलंका यांचा ट्रेड वाढलेला आहे असं म्हटलंय पहिलं स्टेटमेंट. विचार करा, तुम्ही पण वाचा, तुम्हाला काय रिलेव्हंट वाटतं. मॅम, Textile and textile articles constitute an important item of trade between India and Bangladesh. आन्सर काय वाटतं तुम्हाला, तेवढंच का वाटतं, बघून सांगितलं का, विचार करून सांगा. मला काही फॅक्ट सांगू शकता, काही न्यूज सांगू शकता. आता तुम्ही बोलले ना ते बांगलादेश आणि चायनाचे ते सप्ताह त्याच्यामुळे. ओके, त्याचं लॉजिक लावलं तुम्ही, व्हेरी गुड मानसी. बाकीच्यांनी काय लॉजिक लावलं का. मॅम, मला सगळे बरोबर वाटते. मॅम, त्याचं तुम्हाला ऑप्शन डी बरोबर वाटते. पहिल्याचं मला बरोबर माहित वाटतं. असल्याप्रमाणे की इंडो श्रीलंकाचं ट्रेड वाढत चाललेलं, पण आताच जर बघितलं ना 2023 2020 चा प्रश्न आहे ना, 2023 हा, मध्ये त्यांचा बिझनेस कमी होत चाललाय, कारण चायना बरोबर श्रीलंकाचे संबंध वाढत चाललेले आहेत. ओके, मग याचा आन्सर तुम्हाला काय वाटतं कविता. डी. 1 2 3 येस कविता, मॅम. 1 2 3. येस मॅम. ओके, येस मॅम. बाकीच्यांना. मॅम, मला पण ऑल ऑफ द अबव म्हणजे सगळेच करेक्ट वाटतात. हे बघा, सगळ्यात मला पहिली पण स्टेटमेंट तसंच काय वाटतं. आहे, सेकंड तुम्हाला पण ओके. आपण कुणाला. सोबतच टेक्सटाईलचं आहे, ओके, बट ऋतुजा. हा, आणि थर्ड चुकीचं वाटतंय. थर्ड चुकीचं वाटतंय. ओके, बरोबर. आता हे बघा, सगळ्यात लक्षात बरोबर आहे ऋतुजा. लास्ट 5 years मध्ये जर बघायला गेलं ना, तर नेपाळ नाहीये लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर साऊथ एशिया मधला. आपला लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर 2021 मध्ये बांगलादेश होता. ओके, सो बरोबर आहे, ही लास्ट स्टेटमेंट चुकीची आहे. आता फर्स्ट आणि सेकंड बाबत डिस्कस करूयात आपण. द व्हॅल्यू ऑफ इंडो श्रीलंका ट्रेड हॅज कन्सिस्टंटली इन्क्रीज इन द लास्ट डिकेड. लास्ट डिकेड मध्ये यांच्यामध्ये कन्सिस्टंट इन्क्रीज नाहीये. आपण बघितलं 2020 ची न्यूज बघतोय, आणि त्याच्या आधीपासून हंबांतोता पोर्ट वगैरे चायनाची इन्व्हेस्टमेंट पण तिथे काय झालेली आहे, वाढलेली आहे. सो कन्सिस्टंटली इन्क्रीज झालेला नाहीये आपला जे ट्रेड आहे तो. 2020च्याच कम्पॅरेटिव्हली सांगते, 24च्या नाही. देन इथे बघायला गेलं तर टेक्सटाईल आणि टेक्सटाईल आर्टिकल्स जे आहेत ते इम्पॉर्टंट आयटम ठरतायत ट्रेड बिटवीन इंडिया आणि बांगलादेश. आणि हे स्टेटमेंट राईट आहे, कारण का आता 2021चा डेटा पण काय सांगतो की बांगलादेशचं वाढलेलं आहे, आणि हे 20चा क्वेश्चन आहे. तेव्हा सुद्धा आपले बांगलादेश बरोबर इम्पॉर्टंट आर्टिकल्स कोणते होते, टेक्सटाईल आणि टेक्सटाईल आर्टिकल्सच होते. सो ऑप्शन इथं तुमचा राईट आन्सर आहे, ऑप्शन बी सेकंड. बरोबर लॉजिक लावलं ऋतुजा, तुम्ही छान लॉजिक लावलं. मानसी, तुम्ही अगदी एक आठवडाच झालेला आहे, यापूर्वी तुम्हाला काहीच एक्झामचं माहित नाही, पण तुम्ही लॉजिक खूप छान लावताय. प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर किती करेक्ट आणि व्यवस्थित फ्रेम करताय. खूप छान करताय तुम्ही. ही बांगलादेश बरोबरची स्टेटमेंट लगेच तुम्ही जोडली तिथे.
बरोबर आहे. सेकंड ऑप्शन जो आहे ते तुमचा आन्सर आहे. आणि मेन्सला बघा कसा क्वेश्चन आलेला होता. अनालाइज द फॅक्टर्स फॉर हायली डिसेंट्रलाइज कॉटन टेक्सटाईल इंडस्ट्री इन इंडिया. UPSC मेन्स 2023 ला हा क्वेश्चन आलेला होता आणि याच्यामध्ये तुम्हाला आन्सर लिहायचं होतं. तर असे क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिसही करू शकता, बघू शकता. ओके, सो अशा पद्धतीने आपलं आजच्या सेशन मध्ये बरेचसे आपण टॉपिक कव्हर केलेले आहेत. आपले 1 तासाचे सेशन राहतं. पुढचे टॉपिक पण रेडी आहेत. नेक्स्ट आपण उद्या काय करूयात, उरलेले टॉपिक बघूया. थँक यू सो मच फॉर युअर पार्टिसिपेशन अँड कॉपरेशन. जय हिंद, जय भारत.